त्या मुलाचं नाव काय? एक सेकंड. श्रेयाचं आज लग्न आहे आणि मी मुलीकडे कडून आहे. श्रेया आणि रोहित हे सगळे ऑस्ट्रेलियन कपल, यांचं लग्न आता आहे इकडे. तर त्याच्यासाठी जे रुखवताचं जे हे बनवलेलं आहे, एकंदर रुखवताचं सामान किंवा तिच्या जीवनाचा जो एकंदर पट बनवलेला आहे, तो त्यांनी ॲक्च्युली ह्या मांजरेकरांनी एका चलित रूपात आणि एका ॲक्च्युली 3D मध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या बनवून ॲक्च्युली खरं स्वरूप त्या सगळ्या रुखवताला दिलं गेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये ह्याला सगळ्याला रुखवत म्हणतो. मुलगी काय करते, काय तिचे कलाकुसर आहे हे मांडली जाते, पण इथे हे क्रिएशन सगळ्याच्या पुढे आहे. या मुलीचा जी लग्न होऊन दुसरीकडे जाते, तिचा जीवनक्रम पूर्ण त्यांनी एक सॉर्ट ऑफ प्रदर्शनच तयार केलेलं आहे. तिचे प्रत्येक साधारण प्रसंग जीवनातले प्रसंग अतिशय उत्कृष्टपणे मांडलेले आहेत. आणि हे मी आयुष्यात पहिल्यांदाच, आता मी एवढी लग्न बघितली, माझं वय आहे 79, मी एवढी लग्न बघितली तरी पहिल्यांदाच मी हा प्रकारचं असं डेकोरेशन म्हणा, रुखवत म्हणा किंवा प्रेझेंटेशन म्हणा, बरोबर, हे अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. त्याच्याबद्दल ह्या मांजरेकरांना हॅट्सअप, मांजरेकर कुटुंबाला माझा पूर्णपणे सलाम. पण मी स्वतः टेक्निकल माणूस आहे, मी स्वतः इंजिनियर आहे आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत या अतिशय अप्रूप वाटतात. आणि हे बियॉन्ड थिंकिंग आहे. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये यांची क्रिएटिव्हिटी ही फार उच्च दर्जाची आहे. त्याच्याबद्दल मी पूर्ण फिल्म पण काढून घेतलेली आहे आणि मला राहवलं नाही, त्यामुळे मी मांजरेकरांना भेटायला आलो. तर ते असेच उपक्रम तुमचे पुढे वेगवेगळ्या पद्धतीने चालू ठेवा आणि तुम्हाला ह्या गोष्टीच्याकडून बरेच लोकांकडून मागणी येईल या सगळ्या प्रकाराची. आणि ते मी ईश्वराकडे इच्छा करतो की बाबा तुमचा, जर तुम्ही हा बिझनेस म्हणून बघत असाल तो खूप मोठ्या प्रमाणात तुमचा भरभराटीस येऊ, ही सदिच्छा आज चांगल्या प्रसंगी मी तुम्हाला देतोय. आज सप्तमी आहे, रथसप्तमी, म्हणजे तुमचा रथ, धंद्याचा रथ जोरात चालू राहू दे. बरोबर. आणि यू शुड एन्जॉय. आणि या सगळ्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आम्हाला नुसतं हे नाही, पण या सगळ्या आणि सर्वसाधारण माणसाला किंवा सर्वसाधारण कुटुंबाला काय स्टेजेस असतात हे बाहेरून सगळ्यांच्या आयुष्यात या स्टेजेस जातात. सगळ्या आयुष्य हे उपभोगतात सगळ्या. आणि मुलगी जेव्हा जाते आपल्या घरातून, तर ते आई वडिलांना पण हे फार अप्रूप आहे. हा त्यांच्याकडे साधारण प्रसंग त्यांच्या हृदयात सुद्धा कोरला जाईल. आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या शुभेच्छा.